राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना विधान भवनासमोर कर्जमाफीच्या मागणीसाठी वातावरण चांगलेच तापले। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफीची मागणी लावून धरली। आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले। शेतकऱ्यांवर वाढत चाललेले कर्जाचे ओझे, शेतमालाला मिळणारा अपुरा भाव आणि सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। विधान भवन परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना रोखले। काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील त्यांच्याकडून करण्यात आली। रविकांत तुपकर यांनी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत। सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा। या आंदोलनामुळे विधान भवन परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा अधिवेशनाच्या केंद्रस्थानी आलाय। काय आहे आपण सगळ्या क्रांतिकारी मावळ्यांनी, शेतकरी पुत्रांनी सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। तर आम्हाला सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना अटक करून कुठं चालवलंय आम्हाला माहित नाही। आमचा गुन्हा काय तर आम्ही बापाच्या घामाचं दाम मागतो आहे। आमचं म्हणणं एकच आहे की ही जी कर्जमाफी सरकारने केलेली ही फसवी आहे आणि या कर्जमाफीमध्ये जाचक निकष आणि अटी घातल्यामुळे 10 ते 15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे। या कर्जमुक्ती योजनेतले जाचक निकष आणि अटी रद्द करा, सरसकट 7/12 कोरा करा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा द्या। सानिका सावंत, जनशक्ती कल्याण।